ते खाणीवरती एक मशीन आणलं होतं, त्याचं टेस्टिंग चालू होतं. त्याच्यात हात घातला, कापलं, 2-3 टाके पडले. अरे मग या सगळ्यात तेजूची काय चूक? तू तिच्यावर का हात उगारलास? शत्रुराव, मला पण आवडलेलं नाही ते. दाजी मला तरी कुठं आवडले अहो, मी तिच्यावर हात उचलला. मला पण लय वाईट वाटलं. पण काय करणार, अचानक ती लागलेल्या हातावर आली, जीव जायस आला होता. एकदम डोक्यात कळ गेली आणि रागाच्या भरात कधी हात उचलून गेलो कळलं पण नाही. म्हणजे तुला राग आला तर तू नेहमी असाच हात उचलतोस तिच्यावर, हो ना? ए तुळजा, अगं तुझं काय चाललंय? उगाच तोंडाला येईल ते बोलतीयस बघ तू. अगं लय प्रेम करतो ग मी माझ्या बायकोवर, लय सुखी संसार चाललाय. का आमच्या नात्यात येतेस तू? हे बघ, तुझं काय प्रॉब्लेम असेल ना तर मला सांग. अरे पण शत्रू, मी काहीतरी विचारलं, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून तू थांबव हे सगळं. कशाला फाटं फोडतेस तू? त्यांचा सुखाचा संसार चाललाय, कशाला ढवळढवळ करायची उगाच? तुम्ही बस इथं खाली बस. ते जा, आले तर चहा कर जा, त्यांना बरं वाटेल. जर पोरींनो तुम्ही जा जेवणाचं बघा. आत्ता जा तुम्ही पण जा. बस. सावकाश. सूर्या, तू दुकानातून आता परत का आलास? हा, ते पापड आणले होते. आता डॅडींनी सांगितले म्हणल्यावर चांगला विचार केला असेल ना. मी ठेवून येतो लगेच आतमध्ये. आलो. ए भाईनाबाई, तुझा संसार करणं नीट. माझ्या नादाला लागू नको काय. उब लागती म्हणून तू हातात धरायला जाऊ नको. तुझेच हात पळते. अनुभवाचे बोल वाटतायत तुझे. नाही म्हणजे हात पोळला नसला तरी जखम मात्र झाली हाताला. बाय द वे शत्रू, मला एक सांग, ती जखम कशी झाली आहे तुला? नक्की कुठे गेला होतास तू? मगाशी सांगितलं नाही का, खाणीवर गेलो होतो आणि तिथं मशीन मध्ये हात. शत्रुभाई, आराम करा. चला चला चला. सुधारणा, तुला कुठून जायचं ते. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. मला माहित आहे शत्रू, तू कुठे हात टाकून आलेला आहेस. यावेळी फक्त हात अडकलाय तुझा. पुढच्या वेळी तू अडकलेला असशील. तेव्हा नाही तुला सूर्यासमोर उघडा पाडला ना, तर मीही तुझी बहीण नाही. मला वाटतं आता डॅडी लवकरच त्यांची खुर्ची रिकामी करून तुम्हाला देणार. नाही म्हणजे तुमच्या कामाच्या पद्धतीवरून मी बोलतोय. त्या वाड्याच्या तर ना, तिथली माणसं तर माणसं, पण तो वाडा पण बधीर आहे. शत्रू भैया, तुझा बेबी ज्या कॉन्फिडन्सने आपल्याला जाब विचारत होत्या ना, त्याच्यावरून मला असं वाटतंय की काय तुला जे लागलं आणि आज मला जे लागलं त्याची सगळी सेटिंग आमच्या बहिणाबाईंनी केली, असंच ना? बरोबर. त्याशिवाय का उंदराला मारणारा पिंजरा कोण कपाटात ठेवत? तिथल्या लोकांच्यात ना तेवढं डोकं नाही होत, मोकार बधीर आहे. पण हे काम आमच्या बहिणाबाईच्या सुपीक डोक्यातनंच आलेलं आहे. अजून काय काय करून ठेवलंय काय माहित. ए छत्रे, हा, मला तरी वाटतंय आपण त्या वाड्याकडं फिरकायलाच नको. आपण मग डॅडीनं काय सांगायचं? डॅडींचं झालंय आता वय. मोकार म्हाताऱ्या माणसासारखा विचार करायला लागल्यात, कळलं? हा, आपण तो खजिना. कसला खजिना रे? लोकांना काही येड लागले का त्या दळभद्री वाड्यात खजिना गाडायला? कुणी काही बोलल आणि आमचे डॅडी त्याच्यावर विश्वास ठेवत्याल. तुला सांगतोय,
आपण त्या वाड्यात सगळीकडे शोधाशोध केली. आपल्या हाताला काहीच लागलं नाही, हे असंच सांगायचं. तुम्ही म्हणाल तसं. शिवाय ह्या जखमांचा हिशोब तुळजाला द्यावाच लागणार. आणि हा शत्रू हिशोब चुकते करण्यात माहीर आहे, अख्ख्या गावाला माहिती. सूर्या, तू इथे? हा, झोपच लागत नाही ना. मला पण. तुझी सवय झाली ना. अच्छा, पण मग आता इथे एकत्र झोपायला जागाच नाहीये. सगळे वेगवेगळ्या खोलीत झोपलेत. पण एक खोली आहे ज्याला भिंतीच नाहीत. त्याला फक्त एक मोठं छप्पर. त्या छपराकडे बघत बसलं ना की शांत झोप लागते. अशी कुठली खोली आहे? तिचं नाव अंगण आहे. तिकडे झोपायचं. माझ्याकडे पण तशी एक खोली आहे. ती माझी फेवरेट आहे आणि तिचं नाव आहे टेरेस. आपण तिथे झोपायचं का? तिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब पण नाही करणार. तुळजा, तिथे झोपलो असतो पण तिथं 2-2 चंद्र असणार ना. मग मी नक्की कोणाकडे बघायचं? 2-2 चंद्र? हा, पण चंद्र तर एकच असतो. सूर्या, तू पण ना. जायचं. वरती गेल्यावर ना मी एका चंद्राकडे बघत बसतो आणि एका चंद्राला खुशीत घेतो. चालू? तुळजा, आज चंद्र किती सुंदर दिसतोय ना. बर, मी तर त्याला रोज बघतो. तो सुंदरच दिसतो. असं वाटतं त्याच्याकडे बघतच बसावं. सूर्या, हम्म? तू पाहिलंस का रे? चंद्रावर तर डाग आहेत. मला तर नाही दिसलं कधी. आज हवेत खूप गारवा आहे ना.
तुळजा कधी उठली तू? तू म्हणालास तशी खरंच जादू आहे या मोकळ्या आकाशाची. कधी सकाळ झाली हे कळलंच नाही. मस्त झोप लागली ना. रात्री झोपताना तू 2-2 चंद्र बघत होतास ना. आता सकाळी उठल्यावर मी 2-2 सूर्य बघते. पण एक खरं सांगू, हाच सूर्य जास्त तेजस्वी आहे. आता या सूर्याचा दिवस चालू झाला, त्याला दुकानात गेलं पाहिजे ना. हो. मग लवकर जा आणि लवकर ये. हा चंद्र तुझी वाट बघणार आहे. यायलाच लागणार, कारण या सूर्याला या चंद्राशिवाय करमतच नाही ना. शत्रुभैया, आजचा दरबार मी घेणार. डॅडी नंतर या दरबार घेण्याच्या लायक कोण आहे का? अजिबात नाही. तुम्हीच हाय जो ह्यो दरबार चालवू शकता. आता नाश्ता करू हा, आणि मग न्यायदान सुरू करू. चालतंय की. चला. चला. अय अरे थांब की वाईच. बरं जा, आलो मी परत. हॅलो. हा बोल मांग्या. काय बोलू, वाट लावली आमच्या बहिणीने सगळी. काय केलं? इस्टेडीत वाटा मागते नाही देत म्हणलं तर डॅडींच्या दरबारात जायची धमकी दिली आहे. अरे मग येऊ दे की. म्हणजे डॅडींनी तिच्या बाजूने निर्णय देऊ द्या आणि आम्ही बसतो बोंबलत. काय शत्रुभैया, एवढ्या आशेने फोन केलता आणि तुम्ही असा सल्ला देताय वे. हे रताळ्या, हे बघ आजचा दरबार मीच घेणार आहे. त्यामुळं ते काय झालं तरी तुझी बहीण माझ्यापाशीच येणार. दे पाठवून चल. हा, मग प्रश्नच मिटला. येतो की तिला आकलून मग. बिनधास्त दे. अरे आपल्या माणसाची कामं करायची नाही तर कुणाची करायची? हा चल ठेव फोन. ठेवतो हा. खूप मखमली स्पर्श असेल ना या खुर्चीचा. हवा हवासा वाटत असेल. पण काय ना शत्रू, या सिंहासनावर नेहमी लायक माणसं बसली पाहिजे. चुकून जर एखादा नालायक माणूस बसला तुझा देवी की जय हो. झालं भाषण, आता बंद पड. भाषण देत नाहीये शत्रू, जाणीव करून देत. अरे जे हात घरात बायकोवर उचलले जातात, जे हात घरात न्याय नाही करू शकत, ते बाहेर काय न्याय करणार आहे? बोल ग बोल, बोलत राहा. पण त्याचा काय बी उपयोग नाही. तू किती काय बोलली ना तरी मला फरक पडत नाही. निर्लज्जम सदा सुखी. चल आली मोठी शान आहे. फरक पडेल शत्रू, आणि खूप लवकरच पडेल. खूप दिवस झाले असतील ना. हे न्यायदानाचे सिंहासन सुद्धा या खुर्चीला न्याय मिळवण्यासाठी वाट बघत असेल. न्याय होईल, लवकरच होईल. तुला अजून एक चांगल्या मऊ लुसलुशीत झाल्यात बरं का इडल्या. होय. सुगरणच आहे तेजू. अम्मा लय भारी शेक आहे आमची अक्का. शेक? हा म्हणजे शेक चांगली बनवती ना ती. अगं आत्या, तिला शेफ म्हणायचं. ते हॉटेलमध्ये जेवण बनवतात ना त्याला शेफ म्हणतात. उगाच काहीतरी बोलायचं. काय धनू आहे? तेच ते गप्पा बस. धानू दीदी अक्का घरात जेवण बनवती ना, मग काय झालं? अगं मग म्हणजे गप्पा बसा. मला बरं खावा सगळ्यांनी. शत्रूलाही आवडत असेल ना तेजूच्या हातचं. काय शत्रू, काय झालं रे?
तुझ्या हाताला लागले, जिभेला नाही. जिभेची चवच गेली का तुझ्या? अरे एवढे सगळे तेजूचं कौतुक करताय, तू 2 शब्दही काही बोलू नाही शकत का? त्याचं काय तुळजा, आम्हाला याची गरजच पडत नाही. आमचं ते आलतो फालतो नवरा बायको सारखं नसतं. आमचं प्रेम या असंच आहे. न बोलताच कळत. काय तेजू, हा? बरोबर आहे ना? हो. असंच असलं पाहिजे. डॅडी डॅडी बाहेर या, मला न्याय पाहिजे. डॅडी आले? शत्रू भैया, बाहेर कोणतरी बाई आली हा. लय बॉम्ब बॉम्ब करत्या, चला लवकर. थांबायला सांग त्यांना. मालक नाश्ता करून येतील म्हणून सांग. अहो शत्रुघ्नराव, असं नका करू. हे बघा, न्याय मिळवून देणाऱ्याचं पहिलं कर्तव्य असतं दारी आलेल्याचा मान ठेवायचं, त्याला न्याय मिळवून द्यायचं. तुम्ही बसा, मी बघतो. दाजी तुम्ही वाचा. मी काय होतो, ज्याचं काम त्यांनीच करावं. मी बघतो. चालू द्या तुमचं, चालू द्या. फोन आले रे छात्रे. डॅडी बाहेर या, मला न्याय पाहिजे. ए काय झालं, काय झालं कोकलायला? मला डॅडींशी बोलायचंय, मला न्याय पाहिजे. ए कोकलू नकोस, हे काय आपलं घर नाही, निंबाळकरांचं घर आहे. म्हणूनच न्याय मागायला आली, कळलं ना? भैया भैया, अहो मला न्याय पाहिजे. हे तर दुर्पद आहे. यांच्या घरात प्रॉपर्टीवरनं कायम बहीण भावाचा वाद होत असते. डॅडी कुठे आहेत? डॅडींशी मला बोलायचंय. फक्त डॅडीच मला न्याय देतील. ए डॅडी नाहीत आज घरी. तुला आजच जर न्याय पाहिजे असेल ना, तर आमचे शत्रू भैया देतील न्याय. शत्रू भैया मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे, मला न्याय द्या. अहो मी लय आशेने आले हो तुमच्याकडं. उठा 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 उठा. मी देणार तुम्हाला न्याय.